संजय राऊत यापुढे अजित पवारांवर टीका कराल तर जीभ हासडून देऊ, आमदार इंद्रिस नायकवडी यांचं वक्तव्य. यापुढील काळात संजय राऊतांनी अजित पवारांविरोधात एक चकार शब्द देखील काढला तर त्यांची जीभ हासडून देऊ असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिला. संजय राऊत यांचा DNA तपासण्याची गरज आहे, त्यांचा रिपोर्ट देखील आमच्याकडे आहे, हे लक्षात ठेवावं. तसेच त्यांना ज्यांची चाकरी करायची आहे ती त्यांनी करावी, पण अजित पवारांवर यापुढे कोणतीही टीका सहन करणार नाही असा गर्भित इशारा यावेळी आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिला. ते सांगलीमध्ये बोलत होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असं ऐकलं की ज्यांना आम्ही नाही सगळेजण सांगतात की एक भोंगा आहे, हा दररोज सकाळी 9 वाजता वाजतो. पण अलीकडल्या काळात त्या भोंग्याचा आवाज काय झाला होता माहिती नाही, गायबच झालेला होता. परंतु त्या संजय राऊत म्हणणाऱ्या इसमाने काल फार खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या बद्दल, मला अक्षरशः अशा लोकांची क्यू येते की एक महिनाही झाला नाही, ह्या संजय राऊतांनी सांगितलेलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं की दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेत. दादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंद आहे, कारण दादा एक मुख्यमंत्री पद पेलणारा एक चांगला नेता आहे आणि काम करण्याची धमक दादांच्यात आहे, अशी एक महिना झाला नाही वाच्यता केलेली त्या संजय राऊतनी. आणि काल फार खालच्या पातळीवर जाऊन रक्ताबद्दल बोलणं की नेत्याच्या रंगात अंगात अमुक अमुक रक्त आहे, हे बोलणं अत्यंत अशोभनीय आहे, शोभणारं नाही आहे. आता मला तर असं वाटतं की संजय राऊत कुणाबद्दल काय बोलतात यापेक्षा आता संजय राऊतचा DNA करण्याची आवश्यकता आहे आणि संजय राऊतचं रक्त तपासण्याची आवश्यकता आहे. तसे आमच्याकडे रिपोर्ट आहेत त्यांचे, पण आम्ही राजकारणात काही संयम पाळलेले आहेत. त्यानुसार व्यक्तिगत पातळीवर कोणाची निंदा नालस्ती करण्याचं आमचं धोरण नाही आहे. एकतर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची विचारसरणी शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे. सर्वधर्म समभाव मानणारे आमचे नेते आहेत, तेच धोरण आमच्या पक्षाचं आहे. कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण आमदार अजितदादांनी केलेलं नाही, हे सगळ्या महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितलेलं आहे. मग असं असताना फार पाकिस्तानच्या संबंधित त्या नेत्यांना जोडून भाष्य करणं हे अशोभनीय आहे. आता झालं, 1 वेळ 2 वेळ 3 वेळ अशांना ताकीद देऊन झालेली आहे. जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला, बाकीचं काय त्यांना करायचं आहे, भोंगा कसा वाजवायचा आहे, कोणावर तरी वाजवावाच लागतो त्यांना, ती चाकरीच आहे त्याची, ती करावी त्यांनी. पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हासडून दाखवतील, जेणेकरून अशा पद्धतीची घाणेरडी वक्तव्य या पुढच्या काळात कुठल्याच नेत्यांच्या बाबतीत त्याला करता येणार नाही आणि त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागेल.